मनापासून स्वागत आहे सांचित किचनमध्ये। आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत सोलकढी। सोलकढीसाठी आपण कोकम म्हणजेच कोकमला आपण आमसूल देखील म्हणतो, आपण त्याचा वापर आपल्या सोलकढीमध्ये करणार आहोत। तर चला मग थंडगार आणि आरोग्यदायी सोलकढी बनवायला घेऊया। सोलकढी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे एक नारळ, मी तो खवून घेतलेला आहे। त्यानंतर एक 8-10 कोकम, हे साधारण मी 2-3 तास पाण्यामध्ये भिजवलेले आहेत। तुम्हाला इन्स्टंट करायचं असेल तर हे कोकम गरम पाण्यामध्ये उकळून घेतले तरी चालतील। त्यानंतर एक मिरची, त्याचे तुकडे करून घेतलेत, छोटासा आल्याचा तुकडा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 बीटचे तुकडे छोटेसेच घेतलेत मी, आणि हे ऑप्शनल आहे, जिरे, साखर आणि चवीसाठी मीठ। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खवलेलं खोबरं घेऊयात। आपल्याला या खोबऱ्याचं दूध काढून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी आल्याचा तुकडा कट करून घालते। त्यानंतर याच्यामध्ये आपण मिरची घालूयात, त्याच्यामध्ये बीट घालूयात, जिरे घालूयात, त्याच्यामध्ये आपण चवीनुसार साखर घालून घेऊयात। मी याच्यामध्ये 150 ml पाणी घालते। आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात। हे मी एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलंय। आता मी याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालते, कारण मला हे बऱ्यापैकी घट्ट वाटतंय। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार वाटलं तर थोडंसं पाणी ॲड करू शकता। अगदी थोडं पाणी मी ॲड करते याच्यामध्ये, आणि परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेते। हे असं परत एकदा मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। आता आपण हे गाळून घेऊयात। आपण आता याच्यामध्ये नारळाचं दूध गाळून घेऊयात। मी एक चाळणी घेतली आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर आपण हे कापड टाकूयात। आता आपण याच्यावर हे नारळाचं दूध ओतूयात। हे आता आपण व्यवस्थित याच्यातून पिळून काढूयात। अशा पद्धतीने मी कापडामधून ते व्यवस्थित पिळून घेतलंय, तुम्ही बघू शकता। तुम्हाला हवा असेल तर याच्यामध्ये आणि एकदा पाणी घालून मिक्सरमधून काढू, परत एकदा अशीच प्रोसिजर करून यातून दूध काढून घेऊ शकता। आता आपण हे बाजूला ठेवूयात। हे आता आपलं नारळाचं दूध काढून झालेलं आहे। आता हे जे कोकम आहे, जे मी साधारण 2 ते 3 तास भिजत ठेवलं होतं, ते मी असं व्यवस्थित स्मॅश करून घेते। तुम्हाला इन्स्टंट हवं असेल तर तुम्ही गरम पाण्यात हे कोकम उकळून घेऊ शकता। असं व्यवस्थित स्मॅश करून आपण याचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये ओतून घेऊयात। साधारण अंदाजे हे पाणी ओतायचं आहे, आपली सोलकढी फार आंबट व्हायला नको। याच्यात आपण आता चवीनुसार मीठ घालूयात। इथं मी कोकमचा वापर केला आहे, तुम्ही कोकमऐवजी आगळ देखील यामध्ये वापरू शकता। आता याच्यावर सजावटीसाठी कोथिंबीर घालूयात, एकत्र करूयात। तयार आहे आपली सोलकढी। मस्त गार सोलकढी तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा, आणि ही कशी झाली आहे हे मला कळवा। तसंच माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज या रेसिपीला लाईक करा। तुमच्या काही कमेंट्स असतील, काही सजेशन असतील तर मला त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तसंच ह्या आणि अशा अनेक रेसिपींसाठी सबस्क्राईब करा सांचित किचन। धन्यवाद।